हे गाइस, वेलकम बैक टू माय मम्मीज ब्लॉग चॅनल। आज आम्ही करत आहोत ब्लॉगिंग। रात्रीचे वाजले 2। यस, आणि 2 रात्रीची तिला भूक लागते कधी पण ना। ती जेवली ना, आमच्या बरोबर जेवते ती, पण तिला रात्रीची भूक लागते। अशी रात्रीची काय काय बनवून खाते बघा। तिने फ्रेंच फ्राईज तळले आता। हिची रोजची सवय आहे बरं का। हा, आणि आता आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। किंजू झोपतच नाही। किंजूचं टायमिंग का झोपण्याचं रात्रीचं पहाटेचं 4-3 असं ती झोपते। त्याच्यामुळे आमची रोज नाईट शिफ्ट असते। नाईट शिफ्ट आम्हाला रोजच असते। ती जशी जलमली ना तशी आमची नाईट शिफ्ट असते। खास करून मम्मीची आम्ही तर झोपून जातो, पण मम्मीला जरा पण झोपायला भेटत नाही। काय करणार, ती झोपल्याशिवाय मी तर झोपू शकत नाही। ऑफकोर्स। तर आता मी तुम्हाला किंजूला दाखवते बघा तिची मस्ती कशी चालली तिकडे। आता मी तुम्हाला दाखवते मम्मीला, आणि किंजूला दाखवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी। लेट्स गो। तिला आज वॅक्सिन दिली या, तरी पण बघा ती कशी खेळते या। आमच्या किंजूचं उलट आहे या। ज्या दिवशी वॅक्सिन देईल ना ती अजिबात तेवढ्या पुरते रडते ती, पण नंतर रडत नाही, अजिबात रडत नाही। थोडासा ताप येतो तिला, पण रडत नाही। हो, कशी असतात ना लहान मुलं, वॅक्सिन दिल्यावर रडतात। त्यांना खूप ताप पण खूप येतो। आमची किंजू खूप स्ट्रॉंग आहे। एवढी झोप आली तर झोपत का नाही का? आणि ती खूप स्ट्रॉंग आहे। इथे माझ्या फ्राईज पण तयार आहे, आता मी खाणार। आणि किंजूला मम्मी झोपवण्याचा प्रयत्न करणार, आणि आपण तिला बाय बोलूया, कारण की तिला ऑफिसला लवकर जायचंय लागतं ना। ती किंजूला तिला अजिबात झोपू देत नाही, जरा पण झोपू देत ती अशी झोपली ना तिच्या अंगावरती जाऊन झोपते। हो, अशी बदमाश आहे आमची बदमाश बच्ची। काय ग किंजू? किंजू खाते का फ्रेंच फ्राईज? खाते। आमच्या किंजूला सगळं आवडतं। ती फ्रेंच फ्राईज खाते। हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते दिसतात तशा तिखट, पण जरा पण तिखट नाही। तिखट नाहीये तरी पण ती खाते। आता ती खाईल, पाणी पेल आणि झोपायचा। किंजू झोपायचा बेबी, तू झोपणार ना? दीदी पण आली, तिला पण झोपायला भेटत नाही। तिला सकाळ ऑफिसला जावं लागतं। चिक्कू चप्पा चप्पा चिवी चिवी डाबा डाबा। कशी हसते बघा, कशी हसते बघा ना। आता फ्राईज खाणार, तिला आवडतात फ्राईज। किंजू बाय कर, बाय 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 कर आता सगळ्यांना। दीदीला बाय कर, गुड नाईट। मी पण झोपते आणि तुम्ही पण झोपा। हा, तर आजच्यासाठी गुड नाईट, म्हणजे रात्र झाली म्हणून गुड नाईट। आता आम्ही उद्या व्लॉगिंग कंटिन्यू करणार। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आता सकाळ झालेली आहे आणि मम्मीनी ना खूपच छान भजी बनवलेले आहेत। पालकचे भजी, पण न्यू स्टाईल मध्ये। मी तुम्हाला दाखवते, खूपच छान पालकचे भजी बनवलेत मम्मीनी। आणि चहा, आणि बघा मम्मी आणि किंजू आलेली आहे तिथे। आता किंजूला दूध पाजायचंय, तिला पण तयार करायचंय। मी तर अय्यो, दूध पाहिजे, दूध पाहिजे। गरम आहे का बेटा? गरम आहे, थोडं थंड होऊ दे ना, थंड होऊ दे। आता मी पण तयार झाली, आम्हाला जायचंय कपडे घेण्यासाठी। हो, आम्हाला एक नवीन कबर्ड घ्यायचंय, कारण की कपड्यांचं कपाट, कारण की आमचं ना खूपच खराब झाले। 2 होते आमच्याकडे, ते खूपच खराब झालेले आहेत। तर आम्ही ठरवले ते 2 आम्ही विकून टाकणार आहे, आणि न्यू एकदम चांगलं घेणार आहे, एकदम मस्त वालं, लेटेस्ट स्टाईलचं, आणि थोडं स्पेशियस असणार, कारण की आमच्या। तर मी म्हणत होती की आम्हाला कपाट स्पेशियस पाहिजे, कारण की ना आमच्याकडे खूपच कपडे आहेत आणि जागा कमी आहे म्हणून। आणि मम्मी तू काय बोलणार आहेस? तसं कपाट भेटते, लेटेस्ट स्टाईलचंच घेणार आहे। पहिले आमची पत्र्याची कपाट आहेत ना, ते पत्र्याची कपाट ना लगेच खराब होतात। तरी पण त्या कपाटाला किती वर्ष झाली? मला कमी 10 वर्ष झाली असतील।
तर आम्ही जाणार आहे. माझी तयारी अजून झालेली नाही, मम्मीच फक्त तयार आहे आणि किंचूची पण तयारी नाही झाली आहे. सकाळ सकाळ पोळीच्या पेचा हो सेहतसाठी खूप चांगलं असतं. तर आता आम्ही पटकन तयारी करतो आणि कपाट घ्यायला निघतो. तर आम्ही आमचा आजच्या ब्लॉगचा, कालच्या आणि आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करतोय. जर तुम्हाला बघायचं असेल आम्ही कुठलं कपाट घेणार आहे तर नक्की नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. त्यासाठी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटतायत. तर बाय.